श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 6वे पर्व औषावतरण पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगतात, वैशंपायन म्हणाले, भरतवंशातील राजांच्या असाधारण अभिजाततेचे निरूपण या इतिहासात असल्यामुळे त्याला महाभारत ही संज्ञा मिळालेली आहे. ही व्युत्पत्ती ज्याला समजली त्यांची सर्व पातके पडून जातात. भरत कुळातील राजांचा हा अतिशय अद्भुत असा इतिहास आहे. त्याचे पठण माणसाला घोर पातकांपासून मुक्त करील यात शंका नाही. महाभारतासारखा प्रचंड इतिहास रचण्याचे सामर्थ्य अंगी असलेल्या व्यास महर्षींनी नित्य शुचिर्भूत व जागरूक राहून योग ध्यानाच्या व चित्तस्थैर्याच्या बळावर 3 वर्षांनी आपल्या संकल्पाप्रमाणे हे कार्य तडीस नेले. अशी या महाभारताची महती असल्यामुळे ब्राह्मणांनी अंतर्बाह्य शुची राहून या महाभारताचे श्रवण करावे. महर्षी व्यासांनी सांगितलेली ही उत्कृष्ट भारती कथा जे ब्राह्मण इतरांना सांगतील आणि जे ही कथा स्वतः ऐकतील ते या जगात कसेही वागले तरी पापांना किंवा पुण्यांना त्यांच्या बाबतीत काळजी करण्याचे काहीच कारण उरणार नाही. महाभारताच्या केवळ श्रवणानेच त्यांच्या सर्व संकटांचा संहार होतो. जो म्हणून धर्मशील पुरुष असेल त्या प्रत्येकाने हा इतिहास अथपासून इतिपर्यंत श्रवण केलाच पाहिजे. या श्रवणामुळे चित्तशुद्धी इत्यादी धर्मफल त्याला प्राप्त होईल. परमपावन अशा या इतिहासाच्या श्रवणाने माणसाला जो संतोष लाभेल तसा संतोष प्रत्यक्ष स्वर्गाच्या प्राप्तीनेही लाभणार नाही. जो श्रद्धावान पुण्यशील पुरुष स्वतः या अद्भुत इतिहासाचे श्रवण करील आणि इतरांनाही करावयास लावील त्याला राजसूय आणि अश्वमेध यज्ञांचे एकत्र फळ प्राप्त होईल. वैभवशाली सागर आणि विशाल मेरू पर्वत हे दोघेही रत्नांचे भांडार म्हणूनच जगात विख्यात आहेत. तद्वत हा महाभारत नामक इतिहास देखील रत्नांचे निधान आहे. या महाभारताची योग्यता सर्व देवांच्या बरोबरीची आहे. हे पवित्र तर आहेच, शिवाय ते अतिशय रमणीय आहे. ते श्रव्य आहे, कर्णमधुर आहे, पावन आहे आणि चरित्रांचे वर्धन करणारे आहे. राजा जो हे महाभारत वाचकाला दान म्हणून देईल त्याने समुद्र वलयांकित अखिल पृथ्वीचेच दान केले असे समजण्यास हरकत नाही. राजा जन्मेजया, ही जी दिव्य कथा मी आता सांगणार आहे ती तुला पुण्याची जोड मिळवून देईल आणि तुझ्या विजयाला कारण होईल. मी ही रमणीय कथा सांगत असता तू ती सांगोपांग ऐक. 3 वर्षे अविरत प्रयत्नांची पराकाष्ठा करून कृष्णद्वैपायन व्यास महर्षींनी महाभारत नामक हे अद्भुत आख्यान रचिले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांची प्राप्ती सर्वांना व्हावी हाच त्यांचा उद्देश होता. या महाभारतामध्ये जे विषय आले आहेत ते इतर ग्रंथामध्ये आले असण्याची शक्यता कधीच नाही. पण महाभारतात जो विषय आलेला नाही असा विषय अन्यत्र कोठेही आढळणार नाही. सौती सांगतात, वैशंपायन पुढे म्हणाले, उपरिचर नावाचा एक प्रजारंजन तत्पर व नित्य धर्मशील भूपती होऊन गेला.
मृगयेसाठी भ्रमण करावे हा त्याचा नित्याचा संकल्प असे. इंद्राच्या चिथावणीवरून त्या पौरवपुत्र वसु उपरिचर राजाचे चेदी नामक रमणीय देश जिंकून घेतला. सर्व शास्त्रांचा त्याग करून तो उपरिचर राजा एका आश्रमात तपश्चर्या करीत बसला असता इंद्राला आपला पुढारी करून सकल देव त्या राजासमीप आले. आपल्या उग्र तपश्चर्येच्या बळावर हा राजा एक दिवस इंद्रपदाला योग्य होईल अशी भीती देवांना वाटल्यामुळे त्यांनी अगदी सौम्य रीतीने परंतु उघड त्याला तपश्चर्येपासून परावृत्त केले. देव म्हणाले, हे राजा, पृथ्वीवर धर्माच्या बाबतीत कसलीही अव्यवस्था होता कामा नये. धर्माला जर तुझा आधार मिळाला तर तो सर्व जगताचे धारण करील. इंद्र म्हणाला, राजा, तू पृथ्वीवर नित्य तत्पर आणि जागरूक राहून धर्माचा प्रतिपाळ कर. तू स्वतः धर्मशील झालास तर तुला शाश्वत व स्पृहणीय लोकांची प्राप्ती होईल. स्वर्गामध्ये वास्तव्य करणाऱ्या माझा पृथ्वीवर वास्तव्य करणारा तू परममित्र आहेस. म्हणून तुला माझे असे सांगणे आहे की तू पृथ्वीवर सर्वात जो रमणीय देश असेल अशा देशात राहा. चेदी हा देश माझ्या दृष्टीने अशा प्रकारचा रमणीय देश आहे. गोधनाच्या संवर्धनासाठी तो फार अनुकूल देश आहे. तो मनोहर तर आहेच, शिवाय धनाची आणि धान्याची त्यात विपुल समृद्धी आहे. अशा या स्वर्गतुल्य देशाची जोपासना मोठ्या दक्षतेनेच झाली पाहिजे. या मनोभिराम देशातील भूमी बहुप्रसव म्हणजे फार सुपीक असल्यामुळे तिच्यापासून अनेक उपभोग्य पदार्थांची लाभ होतो. धनाची आणि रत्नांची विपुलता असल्यामुळे हा देश धनाढ्य असा येथील भूमीमध्ये विपुल सुवर्ण आहे. म्हणून तू चेदी देशातच वास्तव्य कर आणि त्या देशाचा तू अधिपती हो. या चेदी देशातील ग्रामवासी लोक धर्मशील आहेत, साधू सज्जन संपूर्ण संतुष्ट आहेत. या देशात थट्टेत देखील कोणी असत्य बोलत नाही. मग एरवी कोणी असत्य भाषण करण्याची गोष्टच बोलावयास नको. येथील पुत्र वडील माणसांच्या हिताला नित्य जपत असतात आणि आपल्या पित्यापासून ते कधीही वेगळे निघत नाहीत. कृश झालेले बैल इथे नांगराला अथवा गाडीला जुंपीत नाहीत. हे तर काय, पण ते पुष्ट कसे होतील इकडे येथील लोकांचे विशेष लक्ष असते. तेथे प्रत्येक वर्णाचे लोक आपल्या विहित धर्माप्रमाणे नित्य वागत असतात. इतरांचा मान राखण्याच्या बाबतीत तत्पर असलेल्या हे राजा, तुला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही. तुला माहीत नाही अशी एकही गोष्ट त्रिभुवनात नाही. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.